सकल हिंदू समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, अतिक्रमित जागा शासनाने तात्काळ ताब्यात घ्यावी। हुपरी शहरातील गट नंबर 851 अ मधील सरकारी गायरान जमिनीवरील कथित अतिक्रमण तात्काळ हटवून जागा शासनाच्या ताब्यात घेण्याची मागणी सकल हिंदू समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनानुसार गट नंबर 851 मधील एकूण 5 हेक्टर 48 आर क्षेत्र ही शासनाची गायरान जमीन असून ती पूर्वी तत्कालीन ग्रामपंचायतीकडे देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आली होती। या गायरान जमिनीला लागून असलेला गट क्रमांक 851 ब मधील 40 आर क्षेत्र कब्रस्तानसाठी आरक्षित असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। मात्र कब्रस्तानसाठी आरक्षित क्षेत्र वेगळे असतानाही गट क्रमांक 851 या क्षेत्रावर सरकारी गायरान जमिनीवर कोणतेही कायदेशीर संबंध नसताना काही व्यक्तींनी कथितपणे सुमारे 40 आर क्षेत्रावर अतिक्रमण करून तेथे मशीद व 2 हॉल उभारल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। सार्वजनिक व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर गट क्रमांक 851 वरील कथित बेकायदेशीर बांधकामे हटवून संपूर्ण जागा शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। हुपरी नगर परिषदेच्या इमारती संदर्भात वाद सुरू असताना शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे हे माहीत असताना काही सत्ताधारी पदाधिकारी त्याकडे कानाडोळा करत असून शासनाच्या अतिक्रमित जागा ह्या तात्काळ ताब्यात घेण्यासंदर्भात सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे। विशाल क्रांती वृत्तसेवा हुपरी।